राज्यभरात पावसाची नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया। नाशिकमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलेले पाणी आता कमरेपर्यंत। गोदा घाटावरील मंदिरं अद्यापही पाण्याखालीच। भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूरसह परिसरात आज दुसऱ्या दिवशीही संततधार पाऊस सुरूच। 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। मध्य वैतरणा धरण 90% भरलं। धरणातून सध्या 3000 क्युसेकनं विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल धबधबा प्रवाहित। धबधब्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची गर्दी। भंडाऱ्यात दमदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। अनेक ठिकाणी झाडांचीही पडझड। दरम्यान वैनगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याच्या मार्गावर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 39,172 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला। पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट। पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 7 इंचांवर पोहोचली। नाशिकच्या सटाणामधील हरणबार धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांची गर्दी। अनेक नागरिक जीव धोक्यात घालून सांडव्याच्या कडेला जात असल्याचं समोर। तर राज्याच्या अनेक भागात संततधार आणि काही ठिकाणच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। काय घडतंय नेमकं राज्यभरात जाणून घेऊया। नाशिकच्या निफाडमधील गोदावरी नदीला पूर। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। शेतात पाणी शिरल्यानं सर्वत्र तळ्याचं स्वरूप। नंदुरबारच्या नवापूरमधील विसरवाडीतील दापूर धबधब्यात पर्यटक अडकले। स्थानिकांच्या मदतीनं पर्यटकांचं रेस्क्यू। धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। नंदुरबारच्या नवापूरमध्ये वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास। नेसू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांना खांद्यावर बसवून पालकांचा प्रवाहातूनच जीवघेणा प्रवास। पुण्याच्या भोरमधील बालवडी गावात मुसळधार पावसामुळे वडाचं झाड सभामंडपावर कोसळलं। सुदैवानं जीवितहानी नाही। सभामंडपाचं मोठं नुकसान। भंडाऱ्यात दमदार पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। वैनगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याच्या मार्गावर। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। गोंदिया जिल्ह्यातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद। नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। आठवडाभर झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ। 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 51% तर लघु प्रकल्पांमध्ये 27% पाणीसाठा। चंद्रपूरमध्ये मागच्या 2 दिवसापासून दमदार पाऊस। वाघाई डोंगरावरील मुक्ताई धबधबा प्रवाहित। पर्यटकांची धबधब्यावर एकच गर्दी। नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला। गोदा घाटावरील पाण्याची पातळी काही अंशानं घटली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या खाली पाण्याची पातळी। जिल्ह्यातील 23 पैकी 7 धरणं 100% भरली।